तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त रिव्हिजन करणार आहोत 11 ते 25 मार्च 2023 पर्यंतच्या. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की माहिती व प्रसारण मंत्रालयाने डीडी न्यूजच्या महासंचालकपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे? तर अलीकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाने डीडी न्यूजच्या महासंचालकपदी प्रिया कुमारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पत्र सूचना कार्यालय PIBच्या प्रधान महासंचालकपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे पत्र सूचना कार्यालय म्हणजेच PIBच्या प्रधान महासंचालकपदी राजेश मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये कोणता संघ सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा जगातील दुसरा संघ ठरलेला आहे? तर अलीकडे कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड हा संघ सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा जगातील दुसरा संघ ठरलेला आहे. तर पहिला संघ कोणता ठरलेला होता? तर वेस्ट इंडिज. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झालेले आहेत? तर अलीकडे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक वाघाचे मृत्यू हे मध्य प्रदेशमध्ये झालेले आहेत. मध्य प्रदेशमध्ये एकूण 9 वाघांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. तर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणानुसार दर 40 तासामध्ये एका वाघाचा मृत्यू होतो. यावर्षी आतापर्यंत एकूण 30 वाघांचा मृत्यू झालेला आहे. NTCAच्या रिपोर्टनुसार मध्य प्रदेशात एकूण 9 तर महाराष्ट्रात एकूण 7 वाघांचा मृत्यू झालेला आहे. यात कर्नाटक आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर असून या राज्यामध्ये प्रत्येकी 3 वाघांचा मृत्यू झालेला आहे. 2018 मध्ये झालेल्या वाघाच्या जनगणनेनुसार भारतात एकूण 2967 वाघ आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेश हा पहिल्या क्रमांकावर असून या राज्यामध्ये 526 वाघ आहेत. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर असून या राज्यामध्ये एकूण 524 वाघ आहेत आणि उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर असून या राज्यामध्ये एकूण 442 वाघ आहेत. त्यानंतर आपण राष्ट्रीय व्याघ्र दिवस हा 29 जुलैला साजरा करतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातून चालू हंगामातून किती द्राक्षाची निर्यात करण्यात आलेली आहे? तर अलीकडे देशातून चालू हंगामातून जवळपास 1,25,000 टन ची निर्यात करण्यात आलेली आहे आणि चालू हंगामामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा एकूण 95% आहे आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण थोडक्यात MPSC विषयी थोडक्यात जाणून घेऊया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्यात येते. घटनेच्या कलम भाग 14 मधील कलम 315 ते 323 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची रचना, अधिकार, कार्य इत्यादी संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपण थोडक्यात पदाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य पदग्रहण केल्याच्या तारखेपासून 6 वर्ष किंवा 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत पद धारण करतात. त्यानंतर कलम 317(3) नुसार अध्यक्ष व तसेच सदस्य आपला लेखी राजीनामा राज्यपालाकडे देऊ शकतात. कलम 317 नुसार ज्यांनी गैरवर्तन केले त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. त्यानंतर वर्तमान काळातील MPSCचे अध्यक्ष आहेत किशोरराजे निंबाळकर आणि याची हेडक्वार्टर आहे महाराष्ट्राची जी राजधानी आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेने स्थापन केलेल्या हक्कभंग समितीमध्ये किती सदस्य आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेने स्थापन केलेल्या हक्कभंग समितीमध्ये एकूण 15 जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोडीज या संस्थेने भारताचा 2023 या वर्षाचा वृद्धी दर 4.8% किती केलेला आहे? तर अलीकडे मोडीज या संस्थेने भारताचा 2023 या वर्षाचा वृद्धी दर 4.8% 5.8% इतका केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकार G20 परिषदेसाठी किती रुपयाचे 2 विशेष स्मारक नाणे जाहीर करणार आहे? तर अलीकडे भारत सरकार G20 परिषदेसाठी 100 रुपये व 150 रुपयाचे 2 विशेष स्मारक नाणे जाहीर करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशामध्ये GST संकलनामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर अलीकडे देशामध्ये GST संकलनामध्ये महाराष्ट्र राज्य हा पहिल्या क्रमांकावर आहे. देशामध्ये GST संकलनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून फेब्रुवारी 2023 मध्ये 22,000 कोटी रुपयाचा निधी हा केंद्राला एकट्या महाराष्ट्राकडून मिळालेला आहे. तर फेब्रुवारी 2023 मध्ये भारताला सर्व राज्याकडून एकूण 1.49 लाख कोटी GSTचा निधी प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर राजधानी मुंबई, मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस. मुंबईमध्येच दिव्य कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच काला कला घोडा महोत्सवाचे आयोजन सुद्धा मुंबईमध्येच करण्यात आलेले होते.
त्यानंतर प्रश्न आहे, महिला IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली? तर अलीकडे महिला IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणाची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे? तर अलीकडे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशिया बुद्धिबळ महासंघाने कोणाला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार दिलेला आहे? तर अलीकडे आशिया बुद्धिबळ महासंघाने डी गुकेश यांना सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत? तर अलीकडे नागालँड या राज्याच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. नागालँड या राज्याची निर्मिती होऊन अखेर 60 वर्षानंतर पहिल्यांदा महिला आमदार म्हणून हिकानी जोकालू यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या दिमापूर तृतीय विधानसभा मतदारसंघातून NDPP म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमधून त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांना जनशक्ती पार्टीच्या एजेटो झी मोमी यांच्या त्यांनी 1536 मतांनी त्यांनी पराभव केलेला आहे. त्या फक्त 7 महिन्यापूर्वी राजकारणात आल्या आणि 47 वर्षीय हेकानी जोकालू यांनी एकूण 14,395 मते मिळवली आहेत. नागालँडचा जर विचार केला तर राजधानी कोहिमा, मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. त्यानंतर प्रश्न आहे, सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, फॉक्सकॉन कंपनीच्या ऍपलच्या सुट्या भागाची निर्मिती करणारा कारखाना कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर अलीकडे फॉक्सकॉन कंपनीच्या ऍपलच्या सुट्या भागाची निर्मिती करणारा कारखाना हा कर्नाटकची राजधानी बँगलोर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आणि अलीकडे बँगलोरमध्येच हेलिकॉप्टर कारखाना देखील बँगलोरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. चेन्नईमध्ये ओलाचा स्कूटर कारखाना सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने दहशतवादी विरोधी गट स्थापन करण्याची घोषणा केली? तर अलीकडे क्वाड या संघटनेने दहशतवादी विरोधी गट स्थापन करण्याची घोषणा केली. आता क्वाड संघटना ही काय? तर क्वाड या संघटनेमध्ये एकूण 4 देश येतात. त्यामध्ये आहे पहिलं भारत, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, तिसरा आहे जापान आणि चौथा आहे अमेरिका. या एकूण 4 देशांनी मिळून ही क्वाड संघटना स्थापन केलेली आहे. या क्वाड संघटनेच्या माध्यमातून प्रशांत महासागरामध्ये लक्ष ठेवले जाणार आहेत आणि प्रामुख्याने चीन या देशाकडे चीनच्या हालचाली या संघटनेच्या माध्यमातून चीनवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेल्वे बोगी म्हणजेच कोच तयार करण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली? तर अलीकडे महाराष्ट्रामधील लातूर या जिल्ह्यामध्ये रेल्वे बोगी म्हणजेच कोच तयार करण्याचा कारखाना या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. लातूरमध्येच स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणजेच बाबासाहेबाची प्रतिमा याच ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. त्याला स्टॅच्यू ऑफ नॉलेज असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी किती मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली? तर अलीकडे केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी एकूण 5 मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे हॉकी प्रशिक्षक पदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे भारताचे हॉकी प्रशिक्षक पदी ग्रेग फुलटन जे की साऊथ आफ्रिकेचे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूर्वी जे प्रशिक्षक होते त्यांचं नाव होतं ग्राहम रीड. भारत हॉकी विश्वचषक हारल्यानंतर ग्राहम रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ग्रेग फुलटन यांना आता भारताचे हॉकी प्रशिक्षक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कांदा प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? तर अलीकडे कांदा प्रकरणाच्या बद्दल महाराष्ट्र सरकारने सतीश खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृत परिषद NAAC कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृत परिषद NAAC कार्यकारी अध्यक्षपदी अनिल सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक तापमान वाढीमुळे देशातील कोणते 2 शहर डेंजर झोनमध्ये आलेले आहेत? तर अलीगढ आहे. जागतिक तापमान वाढीमुळे देशातील कोलकाता आणि चेन्नई हे 2 शहर डेंजर झोनमध्ये आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्युनियर जागतिक कबड्डी स्पर्धेमध्ये भारताने कोणत्या देशाला पराभूत करून विजेतेपद पटकावले? तर ज्युनियर जागतिक कबड्डी स्पर्धेमध्ये भारताने इराण या देशाला पराभूत करून विजेतेपद पटकावलेले होते आणि याचे आयोजन सुद्धा इराणमध्येच करण्यात आलेले होते. हा याची दुसरी आवृत्ती होती. ठीक आहे. भारताने इराणवर 41-33 अशी मात करून इराणला हरवलेलं आहे. तर भारत यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे इराण आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आणि नेपाळ हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इराणचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे तेहरान. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जन औषधे सुरू करणारा देशात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर जन औषधे सुरू करण्यामध्ये महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेकडून अरबी समुद्रात कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे? तर अलीकडे भारतीय नौदलाच्या युद्धनौकेकडून अरबी समुद्रात ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. तर आपण थोडक्यात ब्राह्मोस मिसाईल बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मध्यम पल्ल्याच्या राकेट सुपरसोनिक क्रूज हे क्षेपणास्त्र आहे जे पाणबुडी, जहाजे, विमाने किंवा जमिनीवरून सोडले जाऊ शकते. ही मिसाईल DRDO आणि रशियाच्या सहयोगातून तयार करण्यात आलेली आहे. ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्र आणि रशियाची मॉस्को नद्यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, माणिक शहा यांना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यांची नियुक्ती करण्यात आली? तर अलीकडे माणिक शहा यांना त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्रिपुराचा जर विचार केला तर राजधानी आगरतला आणि मुख्यमंत्री म्हणून माणिक शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, विवेक करमकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर विवेक करमकर यांचे निधन झाले ते एक पत्रकार होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर अलीकडे जागतिक टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद हे लियांग जिंगकुन यांनी हे विजेतेपद आपल्या नावावर केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत महिला पुरुष गटामध्ये कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावलेले आहे? तर अलीकडे राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेमध्ये महिला व पुरुष गटामध्ये मध्य प्रदेश या राज्याने विजेतेपद पटकावलेलं आहे आणि याचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलेलं होतं. त्यानंतर प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाला सर्वात जास्त तांदूळ निर्यात केलेली आहे? तर अलीकडे भारताने चीन या देशाला सर्वात जास्त तांदूळ निर्यात केलेली आहे. चीनचा जर विचार केला तर राजधानी आहे बीजिंग, करन्सी आहे रेन बिनविन आणि येथील तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्याचे नाव आहे शी जिनपिंग आणि येथील प्रीमियर म्हणजेच पंतप्रधान म्हणून लिंग कियांग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन, अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन. ठीक आहे. त्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आहेत अब्दुल्ला हमीद. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्याने तरुणांना 2500 रुपये बेरोजगार भत्ता जाहीर केलेला आहे? तर अलीकडे छत्तीसगड या राज्याने तरुणांना 2500 रुपये बेरोजगार भत्ता जाहीर केलेला आहे. छत्तीसगडचा जर विचार केला तर राजधानी रायपूर, मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल यांना कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल यांना कतार या देशाचे पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कॉम्रेड संगमा यांची कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे कॉम्रेड संगमा यांची मेघालयचे नवे मुख्यमंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मेघालयाचा जर विचार केला तर राजधानी आहे शिलॉंग
आणि याचे आता नवे मुख्यमंत्री म्हणून कॉम्रेड संगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा, नागालँडचे आहेत नेफ्यू रियो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नेफ्यू रियो यांना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे नेफ्यू रियो यांना नागालँडच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, टोबी अल्डरवेरल्ड यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली, ते कोणत्या देशाचे आहेत? तर टोबी अल्डरवेरल्ड यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली, ते बेल्जियम या देशाचे आहेत. बेल्जियमचे कॅपिटल आहे ब्रुसेल्स आणि करन्सी आहे युरो. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक महिला दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर जागतिक महिला दिन म्हणून 8 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो आणि याची आजची संकल्पना होती डिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी. त्यानंतर प्रश्न आहे, अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्यातील राहणारे होते? तर प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले, ते हरियाणा या राज्यातील राहणारे होते. यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला. 1983 मध्ये त्यांनी जाने भी दो या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केले. मिस्टर इंडिया, दिवाना मस्ताना, साजन चले ससुराल या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. तसेच रूप की राणी, चोरों का राजा, हम आपके दिल में रहते हैं आणि तेरे नाम सारख्या चित्रपटाचे देखील त्यांनी दिग्दर्शन केलेले होते. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा 2023-2024 अर्थसंकल्प कोणी मांडला? तर महाराष्ट्र राज्याचा 2023-2024 अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे. थोडक्यात आपण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 5,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 1.54 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. त्यानंतर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये मिळणार आहेत. 2023-2024 मध्ये 25 लाख हेक्टर सेंद्रिय शेती खाली आणणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. मासेमारी करणाऱ्या कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. पंतप्रधान कुसुम योजनेत 1.50 लाख कृषी पंप देण्यात येणार आहेत. जलजीवन मिशनसाठी 20,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण 5,000 गावात ही योजना राबवण्यात येणार आहे. लेक लाडली योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50% सूट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ 1.5 लाखावरून 5 लाख रुपयेपर्यंतची वाढ या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या एकूण 500 ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येणार आहेत. 20,000 ग्रामपंचायतमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचे जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सहकार पणन विभागासाठी 3339 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागासाठी 8,490 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांचे 25,000 रुपयापर्यंतचे मासिक उत्पन्न करमुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे याची संकल्पना ठेवण्यात आलेली आहे. विदर्भ मराठवाड्यातील केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना 1,800 रुपये देण्यात येणार आहे. ओबीसीसाठी 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात मोदी आवास घरकुल योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर ह्या महत्वाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे नेपाळचे नवे राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडोल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेपाळचा जर विचार केला त्याची राजधानी आहे काठमांडू येथील करन्सी आहे नेपाली रुपया. ठीक आहे, आणि आता नवे राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडोल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून कोणत्या व्यक्तीने पदभार सांभाळला आहे? तर अलीकडे चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून शी जिनपिंग यांनी आपला पदभार सांभाळलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिवपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर अलीकडे महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिवपदी ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माजी अग्निवीरांना बीएसएफ मध्ये किती टक्के आरक्षण केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले आहे? तर
तर माजी अग्निवीरांना बीएसएफ मध्ये एकूण 10% आरक्षण केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केली आहे? तर 2026 या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे कॅनबरा. येथील करन्सी ऑस्ट्रेलियन डॉलर आणि येथील राष्ट्राध्यक्ष आहेत अँथनी अल्बनीज. त्यानंतर प्रश्न आहे, CISFचा 54वा स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर अलीकडे CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, याचा 54वा स्थापना दिवस म्हणून 10 मार्च हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याची स्थापना झाली होती 1969 साली, 10 मार्च 1969 साली, आणि म्हणून हाच दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने महिलांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर तेलंगणा या राज्याने महिलांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना दर मंगळवारी मोफत यांचा उपचार करण्यात येणार आहे आणि मोफतच औषधे सुद्धा यांना वाटण्यात येणार आहेत. तेलंगणाचा जर विचार केला तर याची राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर KC राव म्हणजे चंद्रशेखर राव, आणि येथील राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन. त्यांचा प्रश्न आहे, एक्सिस म्युच्युअल फंडने MD व CEO म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे? तर अलीकडे एक्सिस म्युच्युअल फंडचे नवे MD व CEO म्हणून D गोपकुमार यांची नियुक्ती केलेली आहे. विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे CEO आहेत, तर शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, युनिसेफच्या नव्या रिपोर्टनुसार कुपोषणामध्ये गर्भवती महिलांच्या संख्येमध्ये किती टक्क्यांची वाढ झालेली आहे? तर युनिसेफच्या नव्या रिपोर्टनुसार कुपोषणामध्ये गर्भवती महिलांच्या संख्येमध्ये एकूण 15% वाढ झालेली आहे. युनिसेफचा जर विचार केला तर युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रेन इमर्जन्सी फंड याची स्थापना झाली होती 11 डिसेंबर 1946 मध्ये. मुख्यालय आहे न्यूयॉर्क मध्ये आणि याचे अध्यक्ष आहेत कॅथरीन रसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सेमीकंडक्टर विषयी करार करण्यात आलेला आहे? तर भारत आणि अमेरिका या देशादरम्यान सेमीकंडक्टर विषयी करार करण्यात आलेला आहे. चीन आणि तायवानवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. इंडिया US कमर्शियल डायलॉग फ्रेमवर्क अंतर्गत सेमीकंडक्टर सप्लाय चेन अँड इनोव्हेशन पार्टनरशिप स्थापना करण्याच्या करारावर अमेरिका वाणिज्य सचिव जीना रायमोडो आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर आता सेमीकंडक्टर युनिट हा कुठे आहे? तर सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट हा गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी 1.54 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अमेरिकेचा जर विचार केला तर राजधानी आहे वॉशिंग्टन DC, करन्सी आहे अमेरिकन डॉलर, याचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन आणि व्हाईस प्रेसिडेंट आहेत कमला हॅरिस. भारत आणि अमेरिका दरम्यान एकूण 4 एक्सरसाइज होतात. कोणकोणत्या? तर टायगर ट्रम्प, युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि इत्यादी एक्सरसाइज होतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्यात चौथे महिला धोरण आणले जाणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये चौथे महिला धोरण आणले जाणार आहे. विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण आणि रोजगार व्यतिरिक्त आर्थिक सक्षमीकरण आणि लैंगिक विषय यासह इतर महत्वाच्या बाबींवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करण्यात येईल. अनाथाश्रमातील 18 वर्षावरील मुलींसाठी सरकार पुनर्वसन योजना सुरू करणार आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर राजधानी मुंबई, मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस, पूर्वीचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या शहरामध्ये भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? तर अलीकडे नागपूर, महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे नागपूर या ठिकाणी भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. G20च्या निमित्ताने नागपूरमध्ये भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. भीक मागितल्यास कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरात 9 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत शहरातील रस्त्यांवर भीक मागितल्यास बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने कोणत्या रेल्वे स्टेशन मधून भारत गौरव रेल्वे सुरू केलेली आहे? तर भारतीय रेल्वेने मुंबई या स्टेशन पासून भारत गौरव रेल्वे सुरू केलेली आहे.
ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नंतर भारत गौरव टुरिस्ट रेल्वे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या देखो अपना देश या उपक्रमाच्या अनुषंगाने ही रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, साहित्य अकादमीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अलीकडे साहित्य अकादमीचे नवे अध्यक्ष म्हणून माधव कौशिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी रंगनाथ पठारे यांचा पराभव केला. त्यानंतर माधव कौशिक यांना साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. हे हिंदी भाषिक साहित्यिक आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ली कियांग यांना कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ली कियांग यांना चीन या देशाचे पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शी जिनपिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चीनचा जर विचार केला तर राजधानी आहे बीजिंग, करन्सी आहे रेनबिन्वी आणि भारत आणि चीन दरम्यान एक एक्सरसाइज होते, त्यांचं नाव आहे हँड इन हँड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, टेक महिंद्रा या कंपनीच्या सीईओ पदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर टेक महिंद्रा या कंपनीच्या सीईओ पदी मोहित जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अतिवृद्ध विकलांगासाठी घरून मतदान करण्याचा उपक्रम पहिल्यांदा कोणत्या राज्याच्या विधानसभेत राबवण्यात येणार आहे? तर अतिवृद्ध व विकलांगासाठी घरून मतदान करण्याचा उपक्रम पहिल्यांदा कर्नाटक या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. ज्यांची वय 90 वर्षापेक्षा जास्त असेल अशाच व्यक्तींसाठी घरून मतदान करण्याचा उपक्रम पहिल्यांदा कर्नाटक या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. कर्नाटकचा जर विचार केला तर राजधानी आहे बँगलोर, मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई आणि येथील राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. कर्नाटकमध्येच इस्रोचं सुद्धा हेडक्वार्टर आहे. त्यानंतर प्रश्न आहे, चर्चेमध्ये असलेली सिलिकॉन व्हॅली बँक ही कोणत्या देशाची आहे? तर चर्चेमध्ये असलेली सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिका या देशाची आहे. त्यानंतर प्रश्न आहे, एशियातील सर्वात मोठा ट्युलिप गार्डन कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर अलीकडे एशियातील सर्वात मोठा ट्युलिप गार्डन हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, योग महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर योग महोत्सवाचे आयोजन हे दिल्ली या राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ज्ञान चतुर्वेदी यांच्या पागलखाना या कादंबरीला कोणत्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांच्या पागलखाना या कादंबरीला व्यास सन्मान 2022 यासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर मागच्या वर्षीचा जो ज्ञानपीठ पुरस्कार होता तो नीलमणी फुकन यांना देण्यात आलेलं होतं. तसेच दामोदर मावजी सुद्धा यांना दामोदर मावजी आणि नीलमणी फुकन यांना दोघांनाही 56वा आणि 57वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय सेनाद्वारे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आलेला आहे? तर भारतीय सेनाद्वारे जम्मू काश्मीरमधील डोडा या जिल्ह्यामध्ये सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, माउंट मेरापी ज्वालामुखीचा विस्फोट कोणत्या देशामध्ये पाहायला मिळाला? तर माउंट मेरापी ज्वालामुखीचा विस्फोट हा इंडोनेशियामध्ये पाहायला मिळाला. इंडोनेशियाचा जर विचार केला तर याची राजधानी आहे जकार्ता आणि येथील करन्सी आहे इंडोनेशिया रुपी. त्यानंतर प्रश्न आहे, वन नेशन वन चलन उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला? तर वन नेशन वन चलन उपक्रम हा गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO संबंधित एजन्सींना एकाच व्यासपीठावर आणणे हा यांचा प्रमुख उद्देश आहे. वन नेशन वन चलन उपक्रम CCTVद्वारे वाहतुकीचे उल्लंघन शोधेल आणि संबंधित दंडाच्या रकमेसह चालान तयार करून त्यांची लिंक आरोपीच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल. यासाठी सारथी ऍप देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्हर्च्युअल कोड देखील तयार करण्यात आलेले आहेत. गुजरातचा जर विचार केला तर याची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री आहेत भूपेन पटेल, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. प्रमुख नॅशनल पार्क आहेत गीर, वंसदा, ब्लॅकबर्ड आणि मरीन हे गुजरातमध्येच आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील कोणत्या गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर राजामौली दिग्दर्शित RRR मधील
एक गाणं आहे त्याचं नाव आहे नाटू नाटू. या गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर थोडक्यात आपण ऑस्कर पुरस्काराविषयी जाणून घेऊया. तर हा 95वा अकॅडमिक पुरस्कार होता, जो की नाटू नाटू या ओरिजिनल गाण्याला या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एम केरावानी ने नाटू नाटू साऊंडट्रॅक या संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिसमध्ये 95वा अकादमी पुरस्काराने सर्वश्रेष्ठ ओरिजिनल गाण्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. गीतकार चंद्रशेखर सोबतच संगीतकार किरावानी यांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला. सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून ब्रेडन फेसर द वेल या पुरस्कारासाठी यांना ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून मिशेल वोह, जे की एशियामधील आहे, त्यांच्या एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तर बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म, जे की भारताची आहे, द एलिफंट विस्पर्स यांना बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच नाटू नाटू गाण्यासोबतच बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म द एलिफंट विस्पर्स या शॉर्ट फिल्म असे 2 पुरस्कार भारताला जाहीर झाले आणि जिंकले सुद्धा आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शस्त्र आयात करण्यात कोणता देश आघाडीवर आहे? तर शस्त्र आयात करण्यामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सौदी अरेबिया, कतार, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे देशातील सर्वात मोठे शस्त्र आयातगार देश आहेत. अहवालानुसार निर्यातीमध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वंदे भारत रेल्वे चालवणारी आशियातील पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर वंदे भारत रेल्वे चालवणारी आशियातील पहिली महिला ही सुरेखा यादव ही ठरलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाने सर्वात जास्त किती पुरस्कार पटकावलेले आहेत? तर ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाने एकूण 7 पुरस्कार म्हणजे 7 ऑस्कर पुरस्कार आपल्या नावावर केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक ग्राहक दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर जागतिक ग्राहक दिवस म्हणून 15 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो आणि राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून 24 डिसेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ग्राहक समुदायाला त्याच्या ग्राहक हक्काविषयी जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 15 मार्च 1983 रोजी हा पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये फ्रेडी चक्रवादळाने धुमाकूळ घातला? तर मलावी, जे की एक आफ्रिकन कंट्री आहे, या देशामध्ये फ्रेडी चक्रवादळाने धुमाकूळ घातला आणि यामध्ये एकूण जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला आणि 500 लोक यामध्ये जखमी झालेले आहेत. चक्रीवादळ तर आलाच, परंतु चक्रीवादळासोबतच पूर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून 14 मार्च हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तिसऱ्या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर तिसऱ्या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उद्यमी कारागिरांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी 12 ते 21 मार्च 2023 पर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये 21 राज्य केंद्रशासित प्रदेशामधील जवळपास 150 दिव्यांग कारागीर या मेळाव्यामध्ये आपल्या उत्पादनाचे दर्शन करतील. मध्य प्रदेशचा जर विचार केला तर याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल. त्यानंतर प्रमुख नॅशनल पार्कचा जर विचार केला तर कान्हा, माधवगड, बांधवगड, पेच, पन्ना, सतपुडा, वनविहार आणि फॉझल नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशमध्येच आहेत. सोबतच शिवपूर जिल्ह्यातील कुनो या नॅशनल पार्क मध्ये जवळपास 100 चिते हे दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात येणार आहेत आणि आता 17 सप्टेंबर 2022 रोजी एकूण 4 चिते मध्य प्रदेशमधील कुनो या नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेले आहेत. ठीक आहे. सोबतच मध्य प्रदेशमध्येच खेलो इंडिया युथ गेमचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या क्रिकेट खेळाडूंना फेब्रुवारी 2023 चा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर
एरिब्रुक जे की इंग्लंडचे आहेत, म्हणजेच मेल कॅटेगरीमध्ये एरिब्रुक यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच एस्ले गार्डनर जे की ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि यांना वुमन कॅटेगरीमध्ये हा पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वन विकसित करण्यात आलेले आहे? तर अलीकडे. जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वन विकसित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्क विद्युतीकरण करण्यात आलेले आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहेत. उत्तराखंडचा जर विचार केला तर याची राजधानी आहे डेहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. प्रमुख नॅशनल पार्क आहेत जिम कार्बेट नॅशनल पार्क, तर तसेच राजाजी नॅशनल पार्क सुद्धा याच ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महिला जागतिक चॅम्पियनशिप 2023 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महिला जागतिक चॅम्पियनशिप 2023 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून फरहान अख्तर आणि मेरी कोम या दोघांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे आणि याचं आयोजन नवी दिल्ली इंदिरा गांधी क्रीडा संकुलमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने नवीन क्रीडा धोरणाला मंजुरी दिलेली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने नवीन क्रीडा धोरणाला मंजुरी दिलेली आहे. या धोरणाच्या माध्यमातून खेळाडूंवर जास्तीत जास्त लक्ष देण्यात येणार आहे आणि त्यांच्या जे कोणत्या समस्या असतील त्या या धोरणाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचा जर विचार केला तर याची राजधानी आहे लखनौ, जे की गोमती नदीच्या किनाऱ्यावर बसलेली आहे. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. दुधवा नॅशनल पार्क हे इथेच आहे. भितरकनिका वाईल्ड लाईफ सेंच्युरी ही उत्तर प्रदेशमध्येच आहे. उत्तर प्रदेशमध्येच अलीगडचं नाव हे हरिगड करण्यात आलं. त्यानंतर झांसी राणी रेल्वे स्टेशनचं नाव राणी लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, IQARच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता ठरलेला आहे? तर IQARच्या रिपोर्टनुसार चाड हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. भारतातील सर्वात प्रदूषित शहर हा राजस्थानमधील भिवडी या शहराचा समावेश होतो. पाकिस्तानमधील लाहोर हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेलेले आहे. टॉप 10 मधील भारतीय शहरांमध्ये बिहारमधील दरभंगा, ओसूपूर, पाटणा, नवी दिल्ली या शहराचा समावेश होतो. त्यानंतर भारतातील प्रमुख शहरांचा म्हणजेच महानगरांचा जर विचार केला तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई, चौथ्या क्रमांकावर हैदराबाद, त्यानंतर बँगलोर आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. त्यानंतर प्रश्न आहे, विको लॅबोरेटरीचा नवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विको लॅबोरेटरीचा नवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सौरभ गांगुली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये H3N2 या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे? तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये H3N2 या व्हायरसमुळे नागपूरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतामध्ये बुलेट रेल्वे कोणत्या वर्षी चालवण्यात येणार आहे? तर भारतामध्ये 2026 पर्यंत पहिली बुलेट ट्रेन ही चालवण्यात येणार आहे. आणि पहिली बुलेट ट्रेन ही कोणत्या स्टेशन दरम्यान चालवण्यात येणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद यांच्या दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्यात येणार आहे. आणि सुरत या ठिकाणी पहिलं स्टेशन सुद्धा बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कार्बन डायऑक्साईडला समुद्राच्या आतमध्ये स्टोअर करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर कार्बन डायऑक्साईडला समुद्राच्या आतमध्ये स्टोअर करणारा पहिला देश हा डेन्मार्क ठरलेला आहे. समुद्राच्या जवळपास 1800 मीटर अंतरावर खोल या कार्बन डायऑक्साईडला स्टोअर करणार आहे. ठीक आहे. डेन्मार्कच्या नॉर्थ सी मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, रेशीम उत्पादनासाठी विमा योजना सुरू करणारा पहिला राज्य कोणता ठरलेला आहे? तर रेशीम उत्पादनासाठी विमा योजना सुरू करणारा उत्तराखंड हा पहिला राज्य ठरलेला आहे.
ठीक आहे. त्यांचा प्रश्न आहे, सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असणारे मेस्मा विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंजूर करण्यात आले, तर त्यामध्ये किती महिन्यापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आलेली आहे? तर एकूण 6 महिन्याची शिक्षा मेस्मा विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर थोडक्यात आपण मेस्मा विधेयकाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. या कायद्याअंतर्गत कुठल्याही सेवेला अत्यावश्यक घोषित करण्यात येते आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप केला तर त्यांना तात्काळ अटक करता येते. अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलकांना रोखण्यासाठी मेस्मा कायदा लावण्यात येतो. केंद्र सरकारने हा कायदा 1968 साली अंमलात आणलेला होता. मेस्मा कायदा लागू केल्यानंतर 6 आठवड्यापर्यंत हा सुरू राहतो. जास्तीत जास्त हा कायदा 6 महिन्यापर्यंत अंमलात आणता येतो. हा कायदा लागू केल्यानंतर कोणताही कर्मचारी संप करत असेल तर त्याला त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते आणि सोबतच त्याला दंड सुद्धा भरावा लागतो. त्यानंतर प्रश्न आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या जगातील युवा नेत्याच्या यादीत महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्याचा समावेश करण्यात आलेला आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या जगातील युवा नेत्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या आदित्य ठाकरे यांचा समावेश केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका यांनी कोणत्या देशाविरुद्ध आण्विक पाणबुडी कराराची घोषणा केलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका यांनी चीन या देशाविरुद्ध आण्विक पाणबुडी कराराची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ऑकस करार हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात हा त्रिपक्षीय सुरक्षा करार आहे. या करारानुसार अमेरिका आणि ब्रिटन ह्या ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या घेण्यास मदत करतील. हा करार इंडो पॅसिफिक प्रदेशात चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महिलांची पहिली महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आणि 2023चा महाराष्ट्र केसरी हा शिवराज पक्षे यांनी जिंकलेला होता. त्यानंतर प्रश्न आहे, जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार बिहार हा सर्वात कमी साक्षरता राज्यामध्ये आहे. सध्या भारतामध्ये महिला साक्षरता दर हा 77% आहे, तर पुरुष साक्षरता दर हा 84.7% एवढा आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेनुसार केरळ राज्य हे 92.2% देशातील सर्वात साक्षर राज्य आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप हे 91.85% या केंद्रशासित प्रदेशामध्ये साक्षरता आहे. बिहारचा जर विचार केला तर राजधानी पटना, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि येथील राज्यपाल आहेत फागू सिंग चौहान. त्यानंतर प्रश्न आहे, ला पारोस अभ्यास कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर ला पारोस अभ्यास हा भारतामधील हिंदी महासागरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ऑपरेशन बोल्ट कुरुक्षेत्र हा द्विपक्षीय शस्त्र सराव कुठे संपन्न झालेला आहे? तर ऑपरेशन बोल्ट कुरुक्षेत्र हा द्विपक्षीय शस्त्र सराव राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, केंजाबुरो ओ यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर केंजाबुरो ओ यांचे निधन झाले ते साहित्यिक या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1935 रोजी झाला आणि वयाच्या 88व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना 1994 मध्ये नोबेल पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरस्वती सन्मान 2022 साठी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? तर सरस्वती सन्मान 2022 साठी शिवशंकरी जे की एक तमिळ लेखक आहेत त्यांच्या सूर्यवंशम या कादंबरीसाठी त्यांना सरस्वती सन्मान 2022 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये किती टक्क्याची घसरण झालेली आहे? तर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये एकूण 8.9% घसरण झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये असलेली मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचा ठराव कोणत्या देशाने पारित केलेला आहे? तर चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये असलेली मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचा ठराव अमेरिका या देशाने पारित केलेला आहे.
अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन. उपराष्ट्राध्यक्ष आहेत कमला हॅरिस. त्यानंतर प्रश्न आहे, कोणता दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 17 मार्च 17 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, LICचे नवे MD आणि CEO म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर LICचे नवे MD म्हणून तबलेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि चेअरमॅन म्हणून सिद्धार्थ मोहंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. LICचा जर विचार केला तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याची स्थापना झाली होती 1959 मध्ये आणि हेडक्वार्टर आहे याचं मुंबईमध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, जिओ सिनेमाचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर जिओ सिनेमाचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सूर्यकुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिली वर्तणूक प्रयोगशाळा कोणत्या राज्यामध्ये उभारली जाणार आहे? तर भारतातील पहिली वर्तणूक प्रयोगशाळा ही राजस्थानमध्ये उभारली जाणार आहे. अशी घोषणा अलीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलेली आहे. या प्रयोगशाळेमध्ये माणसाच्या वर्तनाचा अभ्यास केला जाणार आहे. राजस्थानचा जर विचार केला तर राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. त्यानंतर राजस्थानमध्येच सरिस्का, रणथंभोर आणि केवलादेव पक्षी अभयारण्य हे राजस्थानमध्येच आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राने कोणत्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आहार योजना सुरू केली आहे? तर महाराष्ट्राने इतर मागासवर्गीय समाज यांच्यासाठी आधार योजना सुरू केलेली आहे. अनुसूचित जातीच्या मुलांना जशी आधार योजना आहे तशाच प्रकारची आधार योजना ओबीसीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये ज्यांना वसतिगृह मिळाले नाही त्यांना वार्षिक भत्ता या योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट ChatGPT-4 कोणी लॉन्च केले? तर ओपन AI म्हणजेच ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट ChatGPT-4 यांनीच लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, एरिक गारसेटी यांना कोणत्या देशाचे अमेरिकी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले? तर एरिक गारसेटी यांना भारत या देशाचे अमेरिकी ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने मिळून संयुक्त स्मारक डाक तिकीट जारी केलेलं आहे? तर भारत आणि लक्झमबर्ग यांच्या मैत्रीला एकूण 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या देशांनी मिळून संयुक्त स्मारक डाक तिकीट जारी केलेलं आहे. लक्झमबर्गचा जर विचार केला तर याची राजधानी लक्झमबर्ग सिटी आणि याची करन्सी आहे युरो. त्यानंतर प्रश्न आहे, आशिया खो खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर आशिया खो खो स्पर्धा भारतामध्ये आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी रँक मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी रँक मध्ये ऑस्ट्रेलिया हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रश्न आहे, माजी अग्निवीरांना CISF मध्ये किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? तर अलीकडे माजी अग्निवीरांना CISF मध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याची स्थापना झाली होती 1969 साली आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये आणि याचे महासंचालक आहेत शीलवर्धन सिंह याचे महासंचालक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, SCO पर्यटन मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर SCO पर्यटन मंत्र्यांची बैठक ही वाराणसी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, जे की उत्तर प्रदेशमधील एक शहर आहे. यालाच सांस्कृतिक राजधानी सुद्धा यांना घोषित करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा SCO ला सांघाय फायू असे यांचे पहिल्या पूर्वीचे नाव होते. त्यानंतर उझबेकिस्तान 2001 मध्ये या देशाचा समावेश केल्यानंतर SCO असे याचे नाव करण्यात आलेले होते. म्हणजे SCO म्हणजेच सांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. त्यानंतर 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी
वाराणसीच्या नांदेसर येथील हॉटेलमध्ये पर्यटन मंत्र्याची बैठक होणार आहे. पाकिस्तान या बैठकीमध्ये ऑनलाईन सहभागी होणार आहे. त्यांचा प्रश्न आहे, अमेरिकी सेनेटने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला हवाई दलाच्या संरक्षण पदासाठी निवड केलेली आहे? तर अमेरिकी सेनेटने रवी चौधरी यांना या भारतीय वंशाच्या व्यक्तींना हवाई दलाच्या संरक्षण पदासाठी निवड केलेली आहे. ठीक आहे, तर हे होते आजचे दिवसाचे महत्वाचे प्रश्न. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, सुशी आतंकवाद कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. जर हा तुम्हाला रिव्हिजन क्लास जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.